मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी जमातीचं TRT आहे, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, यांनी अद्याप संशोधन केलेलं नाही। त्यामुळं 1950 पूर्वीचे मराठवाड्यातील जे महादेव कोळी मल्हार कोळी जमातीचे जे पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या अनुषंगाने आम्ही एक बॅनर तयार केले। त्या बॅनरमध्ये हा मजकूर आहे की हैदराबाद राज्यामध्ये कोळ्यांच्या केवळ 2 उपजाती आढळतात, ते म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी। आणि जात पडताळणी समिती ह्या आमच्या सगळ्या पुराव्यांचा विचार करत नाही। त्यांना त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या एका शासन निर्णयानं जाहीर केलेल्या आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे प्राचीन दुर्मिळ संदर्भ ग्रंथ त्यांनी त्यांच्या प्रकरणामध्ये वापरून आम्हाला वैधता प्रमाणपत्र द्यायचं आहे, परंतु ते कर्तव्यामध्ये कसूर करतात, कर्तव्य बजावत नाहीत। त्या GRची पूर्णपणे अंमलबजावणी करावी आणि आमचे सगळे पुरावे हे आमच्या जात पडताळणीच्या प्रकरणामध्ये वापरावेत। TSP आणि शेड्यूल एरियामध्ये जसं की कोळी नोंदीवरून त्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जातं, तसं मराठवाडा बालाघाट डोंगररांगा हे महादेव कोळींचं परंपरागत वस्ती स्थान असल्यामुळं आमच्यासुद्धा त्यावेळेसच्या कायद्याने झालेल्या कोळी नोंदी मान्य कराव्यात। कोळी नोंदीवरून आम्हाला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं। कोळी नोंदीवरून प्रकरण आमचं वैध करू नये या संदर्भात शासन स्तरावर शासनानं आदेश द्यावेत म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जिल्हाधिकारी स्तरावरच्या आमच्या जातीच्या प्रमाणपत्राचा आणि प्रकल्प कार्यालय कळमनुरीच्या अंतर्गत शबरी घरकुल आणि वैयक्तिक लाभाच्या योजना संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे। साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मला तुमच्या मागण्या समजल्यात। परत एकदा तुमच्यासोबत चर्चा करायला मला आवडेल आणि ह्या संदर्भामध्ये मी शासन स्तरावर पाठपुरावा करेल, तुमचा विषय समजून घेतला असं साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे।